सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 11 जुलै 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. सातारा जिल्ह्याची लोकसंख्या 35 लाखांच्या उंबरठ्यावर. जिल्ह्यात सुमारे 1.5 ते 2 लाखांवर घरे वाढल्याचा अंदाज. तब्बल 15 वर्षानंतर रिक्षाची जनगणना होत असून पहिल्या टप्प्यात घरगणना नुकतीच पूर्ण झाली आहे. 2011च्या जनगणनेनुसार सातारा जिल्ह्याची लोकसंख्या 30,03,741 इतकी होती. यामध्ये घरांची संख्या 9,75,471 इतकी होती. यामध्ये सातारा जिल्ह्यात सुमारे 1.5 ते 2 लाखांवर घरे वाढल्याचा अंदाज असून जिल्ह्याची लोकसंख्या 5-6 लाखांनी वाढून सुमारे 35 लाखांवर जाऊ शकते असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सध्या जनगणना मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात घरगणना आणि प्राथमिक वैद्य संकलनाचे काम पूर्ण झाले आहे. या मोहिमेसाठी सुमारे 5,000 प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती केली होती. गावागावात घरोघरी फिरून माहिती संकलित करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार घरांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे जिल्ह्याची लोकसंख्या 30 लाखांवरून 35 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा परिषदचा 205.89 कोटींचा पुरवणी अर्थसंकल्प जाहीर. सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अर्थ शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती तेजस्विनी विक्रमशील कदम यांनी 2026-27 चा आर्थिक वर्षाचा जिल्हा परिषद स्वनिधी पुरवणी अर्थसंकल्प सादर केला. एकूण 205.89 कोटीचा हा अर्थसंकल्प सभागृहासमोर मांडण्यात आला. मूळ अर्थसंकल्पात महसुली 45.40 कोटी आणि भांडवली रुपये 18.92 कोटी असा एकूण 64.32 कोटींचा अंदाज होता. पुरवणी तरतुदीमुळे महसुली अंदाजपत्रकात रुपये 141.58 कोटींची वाढ करण्यात आली असून एकूण महसुली तरतुदीवर 186.98 कोटी झाली आहे. भांडवली तरतूद 18.92 कोटी कायम ठेवण्यात असून एकूण अर्थसंकल्प 205.89 कोटींचा झाला आहे. स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा महावितरण कार्यालयावर मोर्चा. जनतेची लूट थांबा, स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध, अधीक्षक अभियंत्यांना निवेदन. महावितरणकडून राज्यभर वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करण्यात असल्याच्या निषेधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सातारा जिल्ह्याच्या वतीने शुक्रवारी सातारा येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी स्मार्ट मीटर सक्ती रद्दी झालीच पाहिजे, लूट थांबवा, जनतेची लूट थांबवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, पक्षाचे निरीक्षक नागेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंत्याची भेट घेऊन निवेदन सादर केले. श्रीराम मंदिर देणगी प्रकरणी काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी आणि दानपेटीतील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सातारा येथील गीते बिल्डिंग जवळ श्री हनुमान मंदिर परिसरात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनंदा पाटील, पंचायत समिती सदस्य रवी बडेकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष भानुदास मळे, महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा राजे वरपडे, प्रदेश सरचिटणीस अजित पाटील चिखलीकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार व काँग्रेसचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आशा व गट प्रवर्तकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे. सातारा जिल्ह्यातील आशा स्वयंसेवक गट प्रवर्तक यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून विविध प्रलंबनाकडे शासनाचे लक्ष वेधले. यावेळी आशा कर्मचाऱ्यांवर सहाय्यक बिलोची अतिरिक्त जबाबदारी सक्तीने टाकू नये अशी प्रमुख मागणी निवडणूक जिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्याकडे करण्यात आली. आशा व गट प्रवर्तक या मोबाईलवर कार्यरत असल्याने त्यांच्याकडून नियमित कामाव्यतिरिक्त विविध शासकीय जबाबदाऱ्या विना मोबाईलला करून घेतल्या असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे अशा अतिरिक्त कामाची सक्ती तज्ञांनी थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पेरणीच्या तोंडावर ई पॉस मशीनमुळे शेतकऱ्यांना फटका, खते मिळण्यास होत आहेत अडचणी. पावसाळ्यात अंतर हजेरी लावण्याने जिल्ह्यातील बळीराज्य सध्या खरीपातील पेरणी टोकून ग्रस्त आहे. खतांचा काळाबाजार रोखून शेतकऱ्याला खत मिळण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांनी ई पॉस मशीनद्वारे खत देण्यास येत आहेत. मात्र ई पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. बोटांचे ठसेने उमटणे, सर्व्हर डाऊनने, इंटरनेटशिवाय कनेक्टिव्हिटीच्या समस्येने शेतकऱ्यांना वेळेत खत मिळणार झाले आहे. त्यामुळे खत उपलब्ध असून ते गरजेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर संताप व्यक्त होत आहे. शासनाच्या नियमानुसार खत विक्री करताना शेतकऱ्यांची माहिती ई पॉस मशीनवर नोंदवणे बंधनकारक आहे. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी मशीन व्यवस्थित कार्यरत नसल्याने खत विक्रीची व्यवस्थित प्रक्रिया खोळंबत आहे. शेतकरी तासनतास कृषी सेवा केंद्रावर थांबून त्यांना खत मिळत नसल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. खामगाव तालुका फलटण येथील त्या 4 जणांच्या मृत्यू प्रकरणी केबल चालकावर गुन्हा दाखल. अनधिकृत केबलचे जाळे नागरिकांच्या जीवावर. फलटण शहरासह संपूर्ण तालुक्यात महावितरणच्या विद्युत खांबांवर खासगी टीव्ही केबल आणि ऑप्टिकल फायबर केबलचे मोठ्या प्रमाणात झालेले अनधिकृत जाळे आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागल्याचे खामगाव तालुका फलटण येथील एकाच कुटुंबातील 4 मृत्यूचे उघडण्यासमोर आले आहे. या अनधिकृत केबलच्या जाळ्यामध्ये महावितरणचे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी संबंधित केबल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 5:30च्या सुमारास खामगाव ते चौघांचा घरासमोर लोखंडी तारेचे शॉक लागून मृत्यू झाला होता. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात फिर्यादी यांच्या घरावर निष्काळजीपणे केबल टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या केबल वायरला आधार म्हणून लावलेली लोखंडी तार घरासमोर पडली होती. संबंधित तारेला हात लागण्याने चौघांचा जागेत मृत्यू झाला चे तपासात समोर आले. या प्रकरणी संबंधित केबल चालक तात्यासो चंदर लांडगे राहणार खामगाव तरगोगाडी तालुका फलटण याच्या विरोधात फिर्यादीच्या जबाबावरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणचे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या निमित्ताने जबाबदारी निश्चिती करावी
अशी मागणी या निमित्ताने पुढे येत आहे. नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणारा जीवन तानाजी पवार राहणार उत्तर कोपर्डे तालुका कराड यास अटक. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोमध्ये शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीला कराड तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकरण शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात आरोपीने एक नव्हे तर अनेक व्यक्तींना गंडा घातल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. जीवन तानाजी पवार व 29 उत्तर कोपर्डे तालुका कराड जिल्हा सातारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी: तक्रारदाराला स्वतःला वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोमध्ये नोकरी असल्याचे भासून तसेच शासकीय नोकरी देण्याचे आमिष दाखवत आरोपीने वेळोवेळी लाखो रुपये स्वीकारले. बनावट शिक्के, अधिकाऱ्यांची खोटी नावे, बनावट पोस्टिंग ऑर्डर व कागदपत्रांचा वापर करून सुमारे 9 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. कराडच्या कृष्णा पुलावर बर्निंग कारचा थरार, चालकांच्या प्रसंगामुळे मोठी दुर्घटना टळली. कराडविटा मार्गावर कृष्णा पुलावर गुरुरात्री धावत्या 4 चाकी वाहनाला अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली. काही शहरात आगीने रूप धारण केल्याने संपूर्ण काळ जळून खाक झाली. सुदैवाने चालकाने प्रसंग राखत तातडीने रस्त्याच्या कडेला थांबून बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणणे मोठा अनर्थ टळला. वॉटर पोलिसांची दाडगेबाज कामगिरी. शेती पंपांच्या तांब्याचा केबल चोरणारे चोरटे अटक करून 3 गुन्हे उघडकीस. 6 शेतकऱ्यांच्या 83,000 रुपये किमतीच्या सुमारे 960 फूट तांब्याच्या केबल जप्त. वॉटर पोलीस ठाणे हद्दीतील देऊर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा गावच्या हद्दीतील मळवी नावाच्या शिवारात अजित धनसिंग कदम यांच्या शेतातील विहिरीतील सुमारे 70 फूट लांबीची तांब्याची केबल दिनांक 2 जुलै 2026 दुपारी 2 वाजता सुमारास चोरी करत असताना ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य पोलीस पाटील वॉटर पोलिसांच्या सत्तेने चोरी करण्यात 2 चोरटे रंगेहाथ पकडण्यात आले होते. सदर चोरट्यांकडे वॉटर पोलिसांनी कौशल्यपूर्ण अधिक तपास केला असता सदर चोरट्यांनी देऊळ तसेच तळे परिसरातील सुमारे 6 शेतकऱ्यांच्या धरणालगतच्या तसेच विहिरीवरील पाणी उपसा पंपाला जोडण्यात आलेल्या तांब्याची केबल चोरल्याची कबूल दिली. वॉटर पोलीस ठाणेकडे एकूण 3 गुन्हे आले असून शेतकऱ्यांच्या 83,000 रुपये किमतीच्या एकूण सुमारे 900 फूट लांबीची तांब्याची केबल जप्त करण्यात आली आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.